अरे चल चल शिर्डीला साई सावलीवाला निघाला. निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. तर आता वाजल्यात 4:30. आम्ही 4 वाजता उठलेलो. आता आम्ही आहेत महिरवाणीला आहेत आणि आताचा प्रवास आहे चेहडीपर्यंत. महिरवाणी नाशिक रोडला आहेत. आजचा दुपारचा प्रवास चेहडीपर्यंत आहे आणि रात्री सिन्नरला पोहोचतील. पाहू शकता समोर आमची निशाणी निघत आहे आणि आम्ही इथे फक्त चहा पित आहेत. आज आमची गाडी लेट आहे. तर आता आम्ही महिरवाणीवरून निघालो आहोत चेहडीसाठी आणि चेहडीचा प्रवास 22 किलोमीटरचा आहे आणि आता आम्ही नाशिकच्या अगोदर आहोत आणि दुपारी नाशिकच्या बाहेर असू. तर काल पाऊस पडलाय म्हणून आज वातावरण खूप चांगलं आहे. चालायला मजा येते. थोडं थंडावा आहे. थोडा नाही जास्तच आहे. तर आता आम्ही नाशिकमध्ये प्रवेश करत आहेत. नाशिक सिटीमध्ये 5वा दिवस आहे. 4 दिवस कसे गेले माहीत नाही पडलं. आम्हाला रोडला 1-2 पालख्या तर लागल्या, म्हणजे 3 लागल्या असतील मॅक्झिमम. आजपासून सर्व पालख्या लागतील, कारण की नाशिक सोडल्यानंतर सिन्नरचं जसं चालू होईल रोड तसं सर्व मुंबईच्या पालख्या आज दिसतील. आता आम्ही नाशिकमध्ये प्रवेश केला आहे. थोड्याच वेळात सिटी लागेल आणि आमचा प्रवास खूप छान चालू आहे. सगळ्यांची स्पीड मस्त चालू आहे. कोण थकले नाही आहेत. येतील. अमृत चौक जवळ आमचे 3 मेंबर भेटले. कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते. सकाळचं चालणं. आमचे बंधू आमचे आता व्हिडिओ करतायत ते खूप चांगले आहेत. सर्वांनाच ते एकत्र करतात आणि त्यांची जी भावना आहे खूप चांगली आहे. साईबाबा की जय. तुमचे आभार. धन्यवाद. तर आता 5:45 वाजलेले आहेत आणि आम्ही 4:45 वाजता निघालो होतो. तर आम्ही 5.5 किलोमीटरच्या वरती एका तासात म्हणजे चालतो. खूप बरं वाटते. आणि ओम साईराम. साईराम साईराम साईराम. आता मी नाशिक बस स्टॉपवर बसलोय आराम करायला. आराम करायची इच्छा नव्हती, पण त्याच्या मागे एक कारण आहे. ते आम्ही नाही सांगू शकतो. तुम्ही समजून घ्या कशासाठी. भाई ही आमची लोंडा गँग आणि हा त्यांचा मार्ग लॉन्डे मार्ग. तर हा हर्ष आहे. पदयात्रेला जाण्याच्या आधी रोज मला सांगायचा आपण एकत्र चालू, तू चल पदयात्रेला. पण जशी पदयात्रा चालू झाली तशी हा भाई मला एकट्याला टाकून जातो. मला सायलीलाचे मेन म्हणजे मला पालखी चालायचं म्हणून मी पुढे पुढे जातो. आता काय नाही. आता टाईम झाला आहे 6:45 आणि सनराईज होताना पाहू शकतात. म्हणजे कॅमेरा पाहू शकतो. आमच्या गावातले स्मरण पिझ्झा बॉय नावाने ओळखले जातात. का आता 1 तास जास्त झाला आम्ही नाशिक सिटीमध्ये चालतोय. पण अजून काय आमचा म्हणजे पहिला नाश्त्याचा स्टॉप अजून आला नाही. जो आम्ही टर्न मारतात शिर्डीकडे जाण्यासाठी तोही आला नाही. म्हणजे स्टार्टिंगला खूप फास्ट चाललो. आता आरामात चालतोय. खूपच आराम. 7:05 झालेले आहेत आणि राईट टर्न आलेला आहे सिन्नरकडे. राईट. आज आम्ही खूप स्लो चालत आहेत. खूप स्टॉप घेतच चालत आहेत. अजून पण आम्ही नाशिकमध्येच आहेत आणि बसून जात आहेत. आम्ही द्वारका चौकला पोचलेलो आहोत आणि इथून पुढून राईट मारायचं आहे मला. राईट. आता आम्ही या समोरच्या रस्त्याने आलोत आणि आम्ही आता हा टर्न मारून सरळ जातोय. सरळ
नाश्त्याच्या गाड्या दिसलेल्या आहेत. खूप भूक लागली होती आणि टाईम झाले 8:10. नाश्त्याला कांदे पोहे. आता 8:35 झालेले आहेत आणि आम्ही नाश्ता करून निघालेले आहेत. आणि भाईंनी आमच्या गँगचं नवीन नाव पडलं यार. काय आपले पंक्चर गँग. बाई आम्ही पंक्चर नाही झालेली. तर गाईज आता आमचा हॉल्ट 7 किलोमीटर बाकी आहे. आणि 7 किलोमीटर म्हणजे झालं म्हटलं झाला फॉर रिझल्ट. आम्ही अजूनही नाशिक म्हणजे एक्झिटला आहेत, एक्झिट पॉईंटला. तर आम्ही थोडे थकले पण आहेत. आणि आज असं झालं आहे की सर्व ग्रुप्समध्ये अलग अलग डिवाईड केलेत आणि ग्रुप्सचे पण ग्रुप्स पडलेत. कारण की नाशिक सिटीमध्ये चालणं खूप सोपं नाही. बरोबर आहे. खूप कठीण आहे. ऊन फार पडते वरतून हे आणि पल्ला खूप मोठा आहे. म्हणजे आजपासून आमचं जे किलोमीटर्स आहेत ना ते खूप वाढतात. उद्या पण वाढणारच आहेत. पण घाटात चढणं कठीण असते आणि स्ट्रेट रोडला चालणं सोपं असते. पण स्ट्रेट रोडला थकवा खूप लागतो. बरोबर आहे. पाहू शकतात नाशिक स्टेशन. तू मुझसे प्यार करती है कि नहीं? कलिंगड़ वाले भैया ले लो भाई, एक पीस ले लो भाई, सब लोग ले लो. तर आता कलिंगड वगैरे खाऊन निघालो. थोडे पुढे आलो आणि तुम्ही जेवढा व्लॉग बघतात त्याहून दुप्पट मजा करतात आम्ही. त्याहून दुप्पट त्रास होतो. त्रास वगैरे दाखवत नाही. पण जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल पदयात्रेचा तर तुम्ही एकदा पदयात्रेला नक्कीच गेला पाहिजे. घेणार ते मी करतो. आखीकडचा लांबचा धावमर. मला पण दे. धावमर मला पण दे. दहा मिनिटात बसणारी गँग आहे ही लोंडा गँग. आजच्या आमच्या दुपारच्या विश्रांती थांबावर आम्ही पोचलो आहोत. टाईम झालाय बघा 11:30 वाजता. साईराम मित्रांनो, तर आता वाजलेत 4 वाजलेत आणि आम्ही निघालो चेहडीवरून सिन्नरसाठी. तर आता पुढे काय होते तुम्ही पाहू शकता व्लॉगमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. काय बोलतो भावा, कशी चालली पदयात्रा? थोडे दिवस बाकी आहेत. आणि आजचा सीन सांग जरा. सकाळचा प्रज्वलने तुला खूप मागे ठेवलं होतं मी ऐकलं. काय सांगणार, 5 किलोमीटर तरी बोलतो का 6 वेळा बसायचं असं 5 किलोमीटरमध्ये. 1 किलोमीटरवर एक ब्रेक बसायचं म्हणजे 5 किलोमीटरवर तरी 6 वेळा बसले आणि ते पण अर्धा तास बसला. तर गाईस तुम्ही पाहू शकता हार्दिक मोरे रील स्टार आमच्या पालघरचे यांच्यासोबत व्हिडिओ कॉल केलेला आहे. यांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल केलेला आहे. तर हार्दिक काय म्हणशील, बोल. तर गाईस तुमचा प्रवास सुखाचा हो. ही साईचरणी प्रार्थना. अजून काय बाबा तुला नेक्स्ट ब्लॉग करतो, चांगली सुरुवात करतो. मला पण घे तुझ्या ब्लॉगिंगमध्ये बस. धन्यवाद भावा. साईराम. एक बरं आहे या हायवेला चालताना म्हणजे गाड्यांचं जास्ती भीती नाही मिळत. कारण की सर्व्हिस रोड आहे त्यावरूनच आम्ही चालत आहेत. तर मित्रांनो आता म्हणजे आज खूपच ऊन आहे आणि खूप चालायला त्रास होत आहे. कारण की उन्हामुळे त्रास होत आहे. आणि काल खूपच चांगलं वातावरण होतं. तर आज माझा मित्र आहे माझ्यासोबत चालत आहे. पण काय झालं काय माहिती, आज उपास आहे वाटतं त्याचा. काय बोलायची इच्छा नाही मिळत असते ब्लॉगमध्ये. तर आता 5 वाजलेले आहेत आणि 1 तास झालेला आहे आम्हाला म्हणजे चालायला सुरुवात करून. आणि 5 किलोमीटरच्या वरती झालेला आहे. आणि समोर पाहू शकता टोल प्लाझा आलेला आहे. आज पण चांगला स्पीड मेंटेन केलेला आहे आणि
चांगलाच चालत आहेत. आम्हाला 6 वाजायला 10 मिनिटं आणि कोकम सरबतचा ब्रेक. हे आमचे गावचे सुप्रसिद्ध गायक अमित दादा. खूप म्हणजे पालखीला 4 चांद आणतात. भजन सांगा, आरती सांगा, नाहीतर नाचगाणं सांगा, सर्व दादांना मस्त नाचवतात. खूप चांगलं वाटतं आहे. आमची साईसावली मित्रमंडळ उमरोळी पालखी सोहळा खूप सुंदर असा सोहळा. कुठल्याही पालखीत नसेल अशी सोय ह्या पालखीमध्ये असते. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची कुठल्याही पालखीतून आलेला नवीन वारकरी जो आहे, आमच्या पदयात्री आहे, त्याला कुठलाही त्रास नाही. तो स्वतःहून सांगतो की तुमच्या पालखीसारखं जेवण आम्हाला कुठेच मिळत नाही. आणि आज 5वा दिवस आता आमची आज रात्रीची वस्ती आहे सिन्नरला आमची रात्रीची वस्ती आहे. दादा जेव्हा पालखीला 7 दिवस येतो तेव्हा आरतीला सर्व म्हणजे भजन मंडळींना खूप भारी वाटते, कारण की दादासारखी ढोलकी कोण नाही वाजवत. तर दादाचे आम्ही खूप आभारी आहोत. आणि दीपेश दादाही खूप चांगले भजन बोलतात आणि कोरस पण चांगले आहेत. यो ब्रो. आता 10 ते 15 मिनिटात आम्ही सिन्नरचा घाट चढायला चालू करू. पुढे तुम्ही समोर पाहू शकता सिन्नरचा घाट आहे. तर तुम्ही पाहू शकता झूम करून समोर गाड्या चालतात, तो सिन्नरचा घाट आहे. आणि पाठीमागे सनसेट होत आहे. सिन्नरचा घाट खूपच सुंदर वाटते. पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल गाड्या खूप जातात, हळूहळू चढत आहेत वरती. आता आम्ही सिन्नरचा घाट चढायला चालू केलेला आहे. तर आता आम्ही शॉर्टकट मारू. पाहू शकता तुम्ही घाट पूर्ण असा फिरून मग परत वरती जातो आहे. तर आम्ही डायरेक्ट या मंदिराच्या इकडे एक शॉर्टकट आहे बिलबोर्डच्या बाजूने, तर तिथून जाऊ. समोर पाहू शकता ब्युटिफुल सनसेट. झूम. खूपच चांगला सनसेट होत आहे. आणि शॉर्टकट आम्ही मारत सिन्नरच्या घाटात. मस्त हवा चालू आहे वरती. रोज आम्हाला स्पेशल कॉफी देतात. धन्यवाद. साईराम विथ सम भेल. मला हा आता संध्याकाळ नाश्ता मस्त बेल करून दिली आहे, त्याने खातोय. साईराम. कॉफी झाला आहे. ओम साईराम. सिन्नरचे गार्डन निघून मस्तपैकी कॉफी पिली गरमागरम. आता चालले सिन्नरचे गार्डन. तर थोडंसं पुढे 1 किलोमीटर आमची पुढे वस्ती आहे. तळी गेला जो दडबडा आहे तुम्ही पाया आता हार्दिक दाखवेनच तुम्हाला पुढे गेल्यावर. 7:15 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही आमच्या आजच्या मुक्कामावर पोचलेलो आहोत रात्रीच्या. आता थोडी वीज पण गरडली आणि आता जस्ट खूप फास्ट चाललो, खूप चांगला चाललो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो मी आजचा मुक्काम आमचा. तर आता पाऊस पण आलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसत नाही मिळत पण आला. मला माहिती होतं ना वीज बघ. माझं मिळत नाही आधीच सांगतो. मला फालतू असलं तरी काय आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता ब्लॉग एडिट झालेला आहे. फक्त एंड करायचं बाकी होतं. तर होप करतो तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.